विमाधारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी याकरता अकोट जिल्ह्यातील अकोट येथील प्रमोद तराळे, विष्णू मांगले, पवन धारट व गणेश मालते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे। संबंधित शेतकऱ्यांना सध्या केवळ हेक्टरी 15,000 रुपये अदा करण्यात आले आहेत। राज्याच्या कृषी विभागाने प्रधानमंत्री पीक योजनेअंतर्गत 12 जून 2024 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार अनेक शेतकऱ्यांनी 2024 ते 25 या वर्षातील मृग बहार हंगामासाठी संत्रा पिकाचा विमा काढला होता। या योजनेच्या अंमलबजावणीकरता युनिव्हर्सल सोमको जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान 15 जून ते 15 जुलै 2024 पर्यंत अकोट जिल्ह्यातील उमरा सर्कलमध्ये 122.5 मिलीमीटर पाऊस घडला, त्यामुळे संत्रा पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या खैरी दोनोडा येथे पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास प्रक्रिया पूर्ण करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय सायंकाळी ठीक 6 वाजताच बंद करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतला। हिवाळ्यात 6 वाजताच अंधार होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनानं नमूद केलं आहे। सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयात दररोज हजारोंच्या संख्येनं पर्यटक येतात। हिवाळ्यात लहान मुलांच्या सहली सुद्धा बऱ्याच प्रमाणात येतात। दिवसभर उद्यान प्राणी संग्रहालयात भरलेलं असतं। अलीकडेच प्राणी संग्रहालयात सिंहाची जोडी आणण्यात आली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज जाहीर होणारा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे। आता हा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं याबाबत निर्देश दिले आहे। त्यामुळे आता 20 डिसेंबरपर्यंत आचारसंहितेच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे। अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर भाष्य केलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा सपाट पराभव झाला। महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं। तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे। संजय राऊत यांचा भांडूप येथील निवासस्थानी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली। राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेले आहेत। आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा चित्रपट शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला। हा चित्रपट 2025 मधील सर्वात चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे। या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन मुख्य भूमिकेत आहे। धुरंधर या चित्रपटाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया सकारात्मक आहे। याचा अर्थ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे। बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला। बॉलिवूड इंडस्ट्रीमधून त्यांची झालेली एक्झिट ही नक्कीच मनाला चटका देणारी आहे। अजूनही त्यांचे कुटुंब आणि चाहते त्यांच्या जाण्याच्या दुःखातून सावरले नाहीत। दरम्यान धर्मेंद्र सोबत त्यांची दोन्ही मुलं सन्नी आणि बॉबी देओल हे दोघे देखील बॉलिवूडमध्ये सुपरस्टार आहेत। ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला बिग बॉसचा 19वा सीझन अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे। येत्या 7 डिसेंबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून विजेत्याचं नाव घोषित होणार आहे। सध्या बिग बॉसच्या घरात 5 स्पर्धक आहेत। या 5 जणांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याची चुरस रंगली आहे। 5 स्पर्धक जवळपास 14 आठवड्यांपासून बिग बॉसच्या घरात आहे। या 14 आठवड्याचे त्यांनी चांगलं मानधन सुद्धा मिळालेलं आहे। शिवाय विजेत्याला तब्बल 50 लाख रुपये बक्षीस म्हणून देखील मिळणार आहेत। मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे। अभिनेत्री पूजा बिरारी सोबत त्यानं लग्नगाठ बांधली आहे। मात्र सध्या आदेश बांदेकर यांच्या सूनबाई पूजा बिरारी या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे। ते म्हणजे मेहंदी सोहळ्यात पूजा बिरारी यांनी आपल्या हातावर एका कुत्र्याचं चित्र काढलं होतं। बिरारी यांची ही मेहंदी बघून अनेकांना असा प्रश्न पडला की पूजा बिरारी यांनी आपल्या हातावर कुत्र्याचं चित्र का काढलं असेल हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती। मात्र आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः अभिनेते आदेश बांदेकर यांनीच दिलंय।